केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येते। 8व्या वेतन आयोगाने सल्लामसलत आणि सूचना मागवण्याची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू केली आहे। सध्या सोशल मीडियावर पगाराच्या आकड्यांबाबत मोठी चर्चा सुरू असली तरी नेमकी वस्तुस्थिती काय आहे हे समजून घेणं आवश्यक आहे। नमस्कार, मी इंदिरा आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। 28 एप्रिल म्हणजेच कालपासून ते 30 एप्रिल या कालावधीत दिल्ली येथे कर्मचारी संघटना आणि विविध संस्थांसोबत महत्त्वाच्या बैठकांचं आयोजन करण्यात आलंय। आयोगाकडे सूचनांचा इतका ओघ आहे की पहिल्या टप्प्यात सर्वच संस्थांना सामावून घेणं हे शक्य झालेलं नाहीये। ज्या संस्थांना आता संधी मिळाली नाहीये त्यांना पुढील टप्प्यात बोलावलं जाईल। तसंच आयोग केवळ दिल्लीत मर्यादित न राहता विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्येही बैठका घेणार आहे। आता 72,000 रुपये किमान वेतनाचा दावा खरा की खोटा? तर सोशल मीडियावर चर्चा आहे की किमान वेतन 72,000 होणार आहे, पण हे अधिकृत सत्य नाहीये। आतापर्यंतचा एकमेव अधिकृत प्रस्ताव नॅशनल कौन्सिल जॉईंट कन्सल्टेटिव्ह मशिनरी कडून आलाय। किमान मूळ वेतन रुपये 59,000 असावं आणि फिटमेंट फॅक्टर 3.83 असावा अशी मागणी या संस्थेने केली आहे। वस्तुस्थिती काय आहे तर रुपये 72,000 चा आकडा हा केवळ विविध अंदाज आणि अहवालांवर आधारित आहे। सरकारचा हा अधिकृत निर्णय नाही। आयोग सध्या फक्त माहिती आणि मतं गोळा करते। वेतन, भत्ते किंवा फिटमेंट फॅक्टर बाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाहीये। कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत सरकारी घोषणांचीच वाट पाहणं हिताचं ठरेल। थोडक्यात सांगायचं तर 8व्या वेतन आयोगाचं काम वेगाने सुरू झालं असलं तरी पगाराचा निश्चित आकडा स्पष्ट व्हायला अद्याप काही महिन्यांचा कालावधी हा लागू शकतो। तुर्तास या व्हिडिओ तिथेच थांबूया। तोपर्यंत पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।